Hello students, welcome back to our YouTube channel Pharma Wisdom. Today we are going to cover the second part of this powder dosage form. In the last presentation we are already covered the first part of this powder dosage form presentation from this pharmaceutics second. So in the second part we are going to cover detailed classification. In the first part we have seen the introduction to the classification. Then we are going to cover dusting powder in this presentation, then insufflation, snuff, dentifrices, catechets, tablet triturates, etc. So the first part of the classification is bulk powder for internal use. In that first point, bulk powder contains several doses of powder. तर पावडरचे भरपूर डोस त्याच्यामध्ये असतात. बिकॉज बल्क पावडर मीन्स व्हॉट, बल्क पावडर म्हणजे काय की क्वांटिटी मोठ्या प्रमाणात असते. सेकंड, दे आर सप्लाइड इन वाईड माउथ कंटेनर्स दॅट परमिट्स इझी रिमूव्हल ऑफ स्पूनफुल वॉटर. राईट, ते वाईड माउथ कंटेनरमध्ये अवेलेबल असतात, जेणेकरून आपण स्पूनफुल पावडर इझिली त्याच्यामधून रिमूव्ह करू शकतो. थर्ड पॉईंट इज द सबस्टन्सेस विच आर सप्लाइड इन बल्क आर अँटॅसिड अँड लॅक्झेटिव्ह एक्सेट्रा. एक्झाम्पल आहे बल्क पावडर फॉर इंटरनल यूजचं अँटॅसिड्स विच वी यूज्ड इन द ॲसिडिटी. दीज आर द एजंट्स विच आर यूज टू न्यूट्रलाइज द excess of hydrochloric acid from our stomach, and this is the laxative which are used for the evacuation of bowel. Examples of this bulk powder for internal use are effervescent granules and rhubarb powder. Next is bulk powder for external use. See, powders are used both internally and externally. Initially we have seen the first class, that is bulk powder for internal use, आणि हा आता second class हा आहे bulk powder for external use. In that first point, bulk powder for external use supply नॉन पोटेंट ड्रग. तर बल्क पावडर एक्सटर्नली जे वापरले जातात ते नॉन पोटेंट ड्रग. सो व्हॉट इज पोटेंट ड्रग अँड नॉन पोटेंट ड्रग? पोटेंट ड्रग मीन्स द ड्रग विच हॅव अ डोस लेस दॅन 60 mg and which may be poisonous is called as potent drug, and exactly opposite is non-potent drug, means the quantity more than 60 mg. Next is they are supplied in कार्डबोर्ड, ग्लास और प्लास्टिक कंटेनर्स. ते कार्डबोर्ड, ग्लास आणि प्लास्टिक कंटेनरमध्ये सप्लाय केले जातात. एक्झाम्पल्स ऑफ दिस एक्सटर्नली यूज्ड पावडर्स आर डस्टिंग पावडर, इनसफ्लेशन, स्नफ्स अँड डेंटिफ्रायसिस. सो दीज आर द 4 एक्झाम्पल्स फॉर एक्सटर्नली यूज पावडर्स: डस्टिंग पावडर, इनसफ्लेशन्स, स्नफ्स अँड डेंटिफ्रायसिस. फर्स्ट वन इज डस्टिंग पावडर. First point in that, these are meant for external application on the skin and are generally applied in very fine state of subdivision to avoid local irritation. तर ह्या डस्टिंग पावडर एक्सटर्नली अप्लाय केले जातात अँड दे आर अप्लाइड इन व्हेरी फाईन स्टेट ऑफ सबडिव्हिजन टू अवॉइड लोकल इरिटेशन. तर त्याची पार्टिकल साईज जी असते ती एकदम लहान असते, कारण ते आपण स्किनवर वापरत असतो, जखम वुंड्सवर, त्यामुळे त्याची पार्टिकल साईज फार लहान असते, जेणेकरून it does not causes any irritation to our skin. They are used for external application to the skin and generally applied in very fine state to avoid local irritation. Second point is, therefore dusting powder should be passed through sieve number 80 or 120 to effect their enhancement. त्यामुळे sieve number 80 किंवा 120 मधून ते पास केले जातात, जेणेकरून त्याची इफेक्टिव्हनेस व्हावी आणि त्याची पार्टिकल साईज फाईन व्हावी. There are 2 types of these dusting powders: medical dusting powder and surgical dusting powders. तर या डस्टिंग पावडरचे 2 टाईप आहेत, मेडिकल डस्टिंग पावडर आणि सर्जिकल डस्टिंग पावडर. लेट्स सी वन बाय वन. मेडिकल अँड सर्जिकल डस्टिंग पावडर. मेडिकल अँड सर्जिकल डस्टिंग पावडर्स आर फ्री फ्रॉम पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर ह्या मेडिकल आणि सर्जिकल डस्टिंग पावडर्स ह्या पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमपासून टोटली फ्री असल्या पाहिजेत. सेकंड पॉईंट, मेडिकल अँड सर्जिकल डस्टिंग पावडर्स before use must be sterilized by dry heat method at 160 degree Celsius for 2 hours. तर मेडिकल किंवा सर्जिकल डस्टिंग पावडर्स वापरण्यापूर्वी त्याला ड्राय हीट मेथडने स्टरलाइज केलं पाहिजे 160 डिग्री सेल्सिअसला 2 तासासाठी, नंतरच त्या वापरल्या पाहिजेत. थर्ड, सर्जिकल डस्टिंग पावडर्स आर यूज्ड इन बॉडी कॅव्हिटीज अँड ऑल्सो यूज इन बर्न केस अँड ॲम्बिलिकल कॉर्ड ऑफ इन्फंट्स. तर ज्या सर्जिकल डस्टिंग पावडर्स जे असतात ते बेसिकली its name indicates that surgical dusting powders means they are used in the minor surgeries or major surgeries.
राईट. सो दे आर यूज्ड इन द बॉडी कॅव्हिटीज अँड ऑल्सो यूज्ड इन बर्न केस. तर बॉडी कॅव्हिटीमध्ये ते वापरले जातात. बर्न केस, एखाद्या व्यक्तीला भाजलं असेल तर वापरतात. अँड व्हेरी इम्पॉर्टंट, ॲम्बिलिकल कॉर्ड ऑफ इन्फंट्स. ॲम्बिलिकल कॉर्डमध्ये वापरतात इन्फंट्सच्या. द ॲम्बिलिकल कॉर्ड इज नथिंग बट द कनेक्शन बिटवीन मदर अँड इन्फंट, राईट. So during that it may be chance that there are certain minor injuries, so to avoid it these surgical dusting powders are used. Next point, medical dusting powders are generally used on superficial skin conditions. तर मेडिकल डस्टिंग पावडर जे असतात ते सुपरफिशियल स्किन कंडिशनवर वापरले जातात, म्हणजे वरून स्प्रेड केले जातात किंवा स्प्रिंकल केले जातात. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस सर्जिकल डस्टिंग पावडर अँड मेडिकल डस्टिंग पावडर. सर्जिकल डस्टिंग पावडर ज्या आहेत त्या बॉडी कॅव्हिटीमध्ये, बर्न केसमध्ये आणि इन्फांटच्या ॲम्बिलिकल कॉर्डमध्ये वापरले जातात. तर मेडिकल डस्टिंग पावडर ह्या सुपरफिशियल स्किन कंडिशनमध्ये वापरले जातात. दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दिस सर्जिकल डस्टिंग पावडर अँड medical dusting powders. Next, second is insufflations. We are studying the second example of externally used powders. The example is insufflation. The first point in it, these are finely divided powders introduced into body cavities such as ear, nose, throat and vagina. तर हे फाईनली डिवायडेड पावडर्स असतात जे डिफरंट बॉडी कॅव्हिटीमध्ये वापरले जातात. त्या बॉडी कॅव्हिटी कोणत्या आहेत? इयर कॅव्हिटी असेल, नोज कॅव्हिटी असेल, थ्रोट कॅव्हिटी असेल किंवा वजॅनल कॅव्हिटी असेल, विथ द हेल्प ऑफ ॲपरेटस नोन ॲज इनसफ्लेटर. आणि हे बॉडी कॅव्हिटीमध्ये ही पावडर इंट्रोड्यूस करण्यासाठी एक ॲपरेटस वापरलं जातं, इनसफ्लेटर. म्हणून ह्याच पावडरला आपण इनसफ्लेशन म्हणतो. सो बेसिकली व्हॉट आर इनसफ्लेशन्स? इनसफ्लेशन्स आर फाईनली डिवायडेड पावडर्स विच आर इंट्रोड्यूस्ड इन टू different body cavities like ear, nose, throat and vagina with the help of apparatus known as insufflator, and the powders are known as insufflation. Second point, nowadays the insufflations are available in the form of pressure aerosols and these aerosols used for potent drugs. आता मार्केटमध्ये इनसफ्लेशन हे एरोसोल फॉर्ममध्ये अवेलेबल असतात आणि हे पोटेंट ड्रग्ससाठी सुद्धा वापरलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट इनसफ्लेशन. थर्ड इज स्नफ्स. Snuffs are finely divided solid dosage form of medicaments which are inhaled into nostrils. तर स्नफ हे फाईनली डिवायडेड सॉलिड डोसेस फॉर्म पावडर फॉर्म असतात ज्या नॉस्ट्रिल्समध्ये इनहेल केले जातात फॉर इट्स अँटीसेप्टिक, ब्रॉन्कोडायलेटर अँड डिकंजेस्टंट ॲक्शन. त्याची ॲक्शन असते अँटीसेप्टिक, ब्रॉन्कोडायलेटर आणि डिकंजेशन ॲक्शन. अँटीसेप्टिक मीन्स इट किल्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Bronchodilator, it causes dilation of bronchi or relaxation of bronchi. And decongestion action, right? Decongestion action, in Marathi we can say that आपलं जेव्हा नाक चोंदलं आहे असं आपण म्हणतो, it releases the pressure from the nose and that's why it is also used for this decongestion action. So snuffs are finely divided solid dosage form of medicaments which are inhaled into nostrils for its three actions. First action is antiseptic, second is bronchodilator and third is decongestion action. Number 4 is dentifrices. Dentifrices are preparations which are generally used with the help of toothbrush for cleansing the surfaces of the teeth. तर dentifrices ह्या जनरली प्रिपरेशन्स पावडर डोसेस फॉर्ममध्ये असतात ज्या टूथब्रश वापरून वापरले जातात आणि टीथ सरफेस क्लीन करण्यासाठी वापरले जातात. सेकंड पॉईंट, दे आर अवेलेबल इन द फॉर्म ऑफ फाईन पावडर ऑर पेस्ट. तर डेंटिफ्रायसेस आपल्याला माहिती आहे की ते फाईन पावडरमध्ये पण अवेलेबल असतात आणि टूथपेस्ट म्हणून सुद्धा अवेलेबल असतात. थर्ड पॉईंट, दे कंटेन अ सुटेबल डिटर्जंट ऑर अ सोप. त्यांच्यामध्ये सुटेबल डिटर्जंट असतो किंवा सोप असतो. सम ॲब्राजिव्ह सबस्टन्सेस असतात कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट इन फाईन पावडर फॉर्म. तर काही ॲब्राजिव्ह एजंट्स वापरले जातात. कॅल्शियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे, सोडियम कार्बोनेट आणि ते फाईन पावडरमध्ये असतात. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट वापरले जातात. स्वीटनिंग एजंटचं एक्झाम्पल आहे सॅकरिन सोडियम आणि सुटेबल फ्लेवर पण वापरला जातो, पेपरमिंट ऑइल आणि क्लो ऑइल. सो दिस इज ऑल अबाउट डेंटिफ्रायसेस. तर डेंटिफ्रायसेस काय असतात? हे पावडर डोसेस फॉर्म आहेत जो टीथ सरफेस आपला क्लीन करण्यासाठी वापरले जातात. हे डेंटिफ्रायसेस दोन्ही फॉर्ममध्ये अवेलेबल असतात. एक तर फाईन पावडरमध्ये अवेलेबल असतात आणि टूथपेस्टमध्ये अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये सुटेबल डिटर्जंट किंवा सोप असतो. ॲब्रेजिव्ह एजंट्स असतात, आपण एक्झाम्पल बघितले कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट,
सोडियम कार्बोनेट हे फाईन पावडरमध्ये असतं. त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट वापरला जातो त्याची स्वीट टेस्ट आणण्यासाठी. एक्झाम्पल आहे स्वीटनिंग एजंटचं सॅकरिन सोडियम. आणि सुटेबल फ्लेवर वापरला जातो. एक्झाम्पल आहे पेपरमिंट ऑइल आणि क्लो ऑइल. सो दिस इज ऑल अबाउट डेंटिफ्रायसिस. So this is all about the first class powders used externally. Now we are moving to the third class, that is simple powder and compound powder for internal use. So there is a basic difference between this simple powder and compound powder. We are going to see first simple powder. It contains only one ingredient. So this simple powder contains only one ingredient. Example is aspirin powder. ह्या सिंपल पावडरमध्ये फक्त एकच इन्ग्रेडियंट असतो म्हणून त्याला आपण सिंपल पावडर म्हणतो. सेकंड इज कंपाऊंड पावडर. कंपाऊंड पावडर कंटेन्स 2 or more than 2 सबस्टन्सेस अँड मिक्स टुगेदर. याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात जे एकमेकांमध्ये मिक्स केलं जातं. याचं एक्झाम्पल आहे APC पावडर. दिस APC पावडर स्टँड्स फॉर A फॉर ॲस्प्रिन, P for paracetamol and C for caffeine. When these 3 ingredients are mixed together, then the powder becomes, that powder is known as compound powder. This is the basic difference between simple powder and compound powder for internal use. So next part is catechets. In that first, catechets are molded from rice paper. तर कॅचेट हे राईस पेपरपासून बनवले जातात. अ मटेरियल मेड बाय पोरिंग अ मिक्सचर ऑफ राईस फ्लोअर अँड वॉटर बिटवीन 2 हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडर्स. वॉटर इव्हॉपरेट्स अँड शीट ऑफ पेपर इज फॉर्म्ड. तर बेसिकली कॅचेट बनवण्यासाठी काय लागतं आपल्याला? राईस फ्लोअर म्हणजे तांदळाचं पीठ अँड वॉटर आणि पाणी लागतं. हे तांदळाचं पीठ आणि पाणी, दॅट इज राईस फ्लोअर अँड वॉटर, इज इंट्रोड्यूस इंटू 2 हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडर. असे 2 हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडर असतात. हा सिलेंडर इकडून रिव्हॉल्व केलेला होत असतो आणि हा या बाजूने रिव्हॉल्व होतो आणि इथं हे मिक्सचर इंट्रोड्यूस केलं जातं राईस फ्लोअरचं आणि वॉटरचं. त्यामध्ये काय, त्या प्रोसेसमध्ये काय होतं, जेव्हा हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडरमध्ये राईस फ्लोअर आणि वॉटरचं मिक्सचर इंट्रोड्यूस केलं जातं तेव्हा वॉटर जे आहे ते इव्हॉपरेट होतं आणि शीट ऑफ वेपर इज फॉर्म्ड. वेपर ते तयार होती. देर आर 2 टाईप्स ऑफ कॅचेट्स. कॅचेट्सचे 2 टाईप आहेत, वेट सील कॅचेट्स अँड ड्राय सील कॅचेट्स. सो दिस इज द जनरल इंट्रोडक्शन ऑफ कॅचेट्स. अगेन सी, हे कॅचेट्स जे असतात हे राईस पेपरपासून बनलेले असतात. यामध्ये काय असतं की 2 हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडर असतात. इथे बघा तुम्ही, थोडक्यात दाखवतोय मी. हॉट पॉलिश रिव्हॉल्विंग सिलेंडरमध्ये राईस फ्लोअर, तांदळाचं पीठ आणि पाणी मिक्स केलं जातं आणि त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. इंट्रोड्यूस केल्यामुळं काय होतं, जे वॉटर असतं ते वॉटर इव्हॉपरेट होतं आणि राईस फ्लोअर जे असतं त्याची एक शीट तयार होते. देन वी हॅव सीन दिस टाईप्स ऑफ कॅचेट्स. देर आर 2 टाईप्स ऑफ कॅचेट्स, वेट सील कॅचेट्स अँड ड्राय सील कॅचेट्स. विल सी नाव वन बाय वन. फर्स्ट पार्ट इज wet seal catchets. You can see in the diagram. First point, a wet seal catchet is made up of 2 similar convex halves having flat edges. तर हे वेट सील कॅचेट्समध्ये 2 पार्ट्स असतात आणि त्याचे एजेस जे असतात, यू कॅन सी इन दिस एजेस, हे एजेस तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये, ते फ्लॅट एजेस असतात, राईट. सो द अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट, हे 2 पार्ट तुम्हाला यू कॅन इझिली विजिबल इन द डायग्राम. Second point, the weight of powder drug is placed in one half. The edge of other half are moistened with water and placed exactly over the first half containing the drug. तर याच्यामध्ये काय केलं असतं, जी पावडरची क्वांटिटी घेतलेली आहे ती एका भागामध्ये ठेवली जाते. इथं 2 भाग दिसतात तुम्हाला डायग्राममध्ये. जी पावडरची क्वांटिटी आहे ती एका भागामध्ये ठेवलेली जाते आणि जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याने ते मॉइस्चर केलं जातं आणि पहिला पार्ट हा दुसऱ्या पार्टवर क्लोज केला जातो किंवा एकमेकावर ठेवला जातो, राईट. आणि ते प्रेस केलं जातं. लास्ट पॉईंट बघा, द फ्लॅट एजेस ऑफ बोथ द हाऊस आर प्रेस टुगेदर इन ऑर्डर टू सील इट परफेक्टली. आणि पहिला पार्ट हा दुसऱ्या पार्टवर प्रेस केला जातो जेणेकरून ते व्यवस्थित सील व्हावं. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, वेट सील कॅचेट्स अँड वेट सील catchets. Wet seal catchets you can easily visible in this diagram. It contains 2 parts, 2 convex halves, upper part and lower part.
वेड क्वांटिटी ऑफ पावडर ड्रग, ज्या पावडरचं आपण वेइंग केलेलं आहे ते एका पार्टमध्ये वरच्या ठेवलं जातं आणि खालचा पार्ट जो आहे तो मॉइस्चर केला जातो वॉटरबरोबर आणि नंतर पहिला पार्ट हा दुसऱ्या पार्टवर प्रेस केला जातो आणि ते सील केले जातात. दिस इज नोन ॲज वेट सील कॅचेट्स. सेकंड इज ड्राय सील कॅचेट्स. ड्राय सील कॅचेट्स कन्सिस्ट ऑफ टू हाफ्स, द अप्पर हाफ अँड लोअर हाफ. याच्यामध्ये दोन पार्ट्स असतात. पुन्हा एकदा अप्पर हाफ अँड लोअर हाफ. द डायमीटर ऑफ अप्पर हाफ इज स्लाइटली लार्जर दॅन लोअर हाफ. राईट. तर जर डायग्राम व्यवस्थित बघितली, हा आहे अप्पर हाफ आणि हा खालचा जो आहे तो लोअर हाफ आहे. तर अप्पर हाफ जो आहे त्या अप्पर हाफचा जो डायमीटर आहे तो लोअर हाफपेक्षा थोडासा जास्त आहे. डायग्राममध्ये क्लिअरली दिसतंय. राईट. तर थर्ड पॉईंट बघा, द पावडर ड्रग इज फिल्ड इन लोअर हाफ. तर हा लोअर हाफ जो आहे याच्यामध्ये जी पावडर आहे ती पावडर काय केली जाते, भरली जाते. अँड अप्पर हाफ इज फिटेड ऑन इट. आणि जो अप्पर पार्ट आहे तो त्याच्यावर फिट केला जातो. नेक्स्ट पॉईंट, द फिल्ड कॅचेट्स आर देन सील्ड इन अ मशीन बाय प्रेसिंग द टू हाफ्स, रिमूव्ड अँड पॅक्ड इन अ बॉक्सेस. तर ते फिल्ड केलेले कॅचेट जे असतात ते मशीनमध्ये सील केले जातात. दोन जे पार्ट आहेत ते एकमेकावर हे करून आणि नंतर रिमूव्ह केले जातात. ते कॅचेट्स बाहेर काढले जातात आणि बॉक्समध्ये पॅक केले जातात. सो दिस इज ऑल अबाउट दिस ड्राय सील कॅचेट्स. अगेन वी विल सी दिस ड्राय सील कॅचेट्स कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, दिस अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट. द डायमीटर ऑफ अप्पर पार्ट इज स्लाइटली लार्जर दॅन द लोअर पार्ट. अप्पर पार्टचा जो डायमीटर असतो तो लोअर पार्टपेक्षा थोडासा मोठा असतो. आणि जे पावडर ड्रग क्वांटिटी असते ज्याचं वेइंग केलेलं असतं ते आपण लोअर पार्टमध्ये भरतो आणि अप्पर पार्ट त्याच्यावर प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर मशीनने प्रेस करतो आपण. मशीनने प्रेस केल्यानंतर त्यातले कॅचेट्स रिमूव्ह करतो आणि नंतर बॉक्समध्ये फिल करतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन वेट सील कॅचेट्स अँड ड्राय सील कॅचेट्स. देर आर सर्टन ॲडव्हान्टेजेस ऑफ कॅचेट्स. हे कॅचेट डोसेस फॉर्मचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? मेड इझिली. आत्ताच आपण बघितलं की काही कॉम्प्लिकेटेड मशिनरी लागत नाही, त्यामुळे हे मेड इझिली तयार होतात. सेकंड, डिसइंटिग्रेट क्विकली इन स्टमक. स्टमकमध्ये ते इझिली डिसइंटिग्रेट होतात, ब्रेक होतात. थर्ड, ड्रग्स कॅन बी इझिली डिस्पेन्स. ड्रग्ज आपण किंवा मेडिसिन्स इझिली डिस्पेन्स करू शकतो. अँड नंबर फोर्थ पॉईंट, दॅट इज लार्ज डोस ऑफ ड्रग्स कॅन बी स्वॅलोड बाय युझिंग कॅचेट्स. लार्ज क्वांटिटीमध्ये जर ड्रग्स किंवा मेडिसिन्स असतील तर कॅचेट्स डोसेस फॉर्ममध्ये आपण त्याला फॉर्म्युलेट करून त्याला स्वॅलो करू शकतो. सो दीज आर द 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस कॅचेट डोसेस फॉर्म. देर आर सर्टन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस कॅचेट्स डोसेस फॉर्म. ह्या कॅचेट्स डोसेस फॉर्मचे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज, रिक्वायर्ड सॉफ्टन बिफोर यूज ऑर स्वॅलोईंग. तर जेव्हा आपल्याला हा डोस कन्झ्युम करायचा असतो, हा डोस घ्यायचा असतो, त्यावेळेस हे कॅचेट्स काय करावे लागतात, सॉफ्ट करावे लागतात. ते पाण्यामध्ये थोड्याशी वेळ ठेवावे लागतात, त्यानंतरच त्याचा डोस घ्यावा लागतो. सो इट इज थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. सेकंड, इझिली डॅमेज. ते इझिली डॅमेज होऊ शकतात. थर्ड, कॅनॉट बी प्रोटेक्ट द एनक्लोज्ड ड्रग फ्रॉम लाईट अँड मॉइश्चर. लाईट आणि मॉइश्चरपासून जो कॅचेट्समध्ये ड्रग आपण एनक्लोज केला आहे तो आपण प्रोटेक्ट करू शकत नाही. फोर, शेल ऑफ कॅचेट्स आर फ्रॅजाईल, सो ड्रग कंटेंट कॅनॉट बी कॉम्प्रेस्ड. जे कॅचेटचे शेल्स असतात, कवरिंग जे असते ती काय असते, फ्रॅजाईल असते, ठिसूळ असते. त्यामुळे काय करतो आपण, जे ड्रग कंटेंट वापरतो ते आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज, दे आर नॉट सुटेबल फॉर फिलिंग द ड्रग्स इन लार्ज स्केल. लार्ज स्केलवर आपण ते ड्रग्स कॅचेट डोसेस फॉर्ममध्ये इंट्रोड्यूस करू शकत नाही. आणि लास्ट, दे अकर मोर स्पेस कम्पेअर विथ टॅबलेट्स अँड कॅप्सूल सॉलिड डोसेस फॉर्म. तर टॅबलेट आणि कॅप्सूलपेक्षा त्याला जी जागा लागते ती जास्त लागते. मीन्स इट हॅज अ सर्टन पॅकेजिंग चार्जेस और पॅकेजिंग कन्झम्पशन्स जास्त लागतात त्याला टॅबलेट्स आणि कॅप्सूलपेक्षा. हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. सो दीज आर द 6 disadvantages of catchets. Initially we have seen the 4 advantages of catchets. So this is all about this catchet dosage form. Next part, that is tablet triturates. Tablet triturates, you can see this diagram and simultaneously see the presentation. When powders molded into tablets known as tablet triturates. जेव्हा पावडरचं कन्व्हर्जन आपण टॅबलेट्समध्ये करतो त्याला
कॉम्प्रेस करतो किंवा मोल्ड वापरून पावडरचं कन्व्हर्जन टॅबलेटमध्ये करतो, त्याला आपण म्हणतो टॅबलेट ट्रायच्युरेट्स. जेव्हा पावडर्स आपण टॅबलेटमध्ये कन्वर्ट करतो आणि ते करण्यासाठी काय वापरतो, हे मोल्ड वापरतो, त्याला आपण म्हणतो टॅबलेट ट्रायच्युरेट्स. सेकंड पार्ट, आता हे डायग्रामचं सगळं कन्स्ट्रक्शन वगैरे सांगितलेलं आहे. सेकंड पार्ट बघा. दे आर फ्लॅट सर्क्युलर डिस्क अँड युजली कंटेन्स पोटेंट ड्रग. ते फ्लॅट आणि सर्क्युलर डिस्क आहे, डायग्राममध्ये क्लिअरली दिसतात की फ्लॅट आणि सर्क्युलर डिस्क आहे आणि त्याच्यामध्ये इट युजली कंटेन्स पोटेंट ड्रग. पोटेंट ड्रग मीन्स इट हॅज अ क्वांटिटी लेस दॅन 60 mg. थर्ड पॉईंट, इन दॅट पोटेंट ड्रग्ज आर मिक्स्ड विथ लॅक्टोज, डेक्स्ट्रोज अँड सम अदर डायल्युएंट्स. तर जे पोटेंट ड्रग्ज असतात पहिल्या स्टेपमध्ये काय केलं जातं, लॅक्टोज, डेक्स्ट्रोज किंवा कोणतेही इतर जे डायल्युएंट आहे त्याच्याबरोबर काय केलं जातं, मिक्स केलं जातं. द यूज्ड ॲपरेटस इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील और प्लास्टिक. हे जे ॲपरेटस तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत आहे, सो दिस ॲपरेटस इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील किंवा प्लास्टिक. स्टेनलेस स्टील किंवा प्लास्टिकचे हे ॲपरेटस बनलेलं असतं. इट कन्सिस्ट ऑफ अप्पर अँड लोअर परफोरेटेड प्लेट्स अँड हॅविंग द सेम नंबर ऑफ हाऊस. राईट. तर अप्पर प्लेट ही आहे आणि ही आहे लोअर प्लेट. ह्याला दोन पार्ट्स असतात, एक अप्पर प्लेट आहे आणि दुसरी लोअर प्लेट आहे. आणि अप्पर प्लेटला जेवढे होल्स आहेत तेवढेच लोअर प्लेटला सुद्धा होल्स आहेत. राईट. नंतर बघा नेक्स्ट पॉईंट. द लोअर प्लेट आल्सो हॅव लार्ज पेग्स विच एन्श्युअर करेक्ट फिटिंग ऑफ द प्लेट्स. हे जे कॉर्नरला चार दिसतात तुम्हाला, दिस फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. राईट. सो दिस लोअर प्लेट आल्सो हॅव 2 लार्ज पेग्स विच एन्श्युअर करेक्ट फिटिंग ऑफ द प्लेट्स. त्याची करेक्ट फिटिंग त्या प्लेट्सची व्हावी म्हणून हे कॉर्नरला त्या प्लेटच्या फिटिंगसाठी अरेंजमेंट केलेले आहे. दे आर अवेलेबल इन सेव्हरल सायझेस हॅविंग अ कॅपॅसिटी रेंजिंग फ्रॉम 30 to 250 mg. तर 30 mg पासून 250 mgच्या कॅपॅसिटीमध्ये ह्या प्लेट्स अवेलेबल आहेत. जनरली 50 to 250 टॅबलेट ट्रायच्युरेट्स कॅन बी प्रिपेअर्ड ॲट अ टाईम फ्रॉम अ टॅबलेट ट्रायच्युरेट मोल्ड. जनरली 50 ते 250 टॅबलेट ट्रायच्युरेट्स आपण एका वेळेस ह्या टॅबलेट ट्रायच्युरेट मोल्डमधून प्रिपेअर करू शकतो. So this is the general construction of tablet trichurates. Again I will explain. It has a फ्लॅट अँड सर्क्युलर डिस्क. ह्याच्यामध्ये फ्लॅट आणि सर्क्युलर डिस्क असतात. राईट. त्याच्यामध्ये लॅक्टोज, डेक्स्ट्रोज आणि बाकीचे कोणतेही डायल्युएंट्स ॲड केले जातात आणि हे ॲपरेटस जे आहे हे स्टेनलेस स्टीलचं किंवा प्लास्टिकचं बनलेलं असतं. डायग्राममध्ये क्लिअरली दिसते इट हॅज अ 2 पार्ट्स, अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट. वरचा पार्ट अप्पर पार्ट आहे, खालचा लोअर पार्ट आहे. अप्पर पार्ट अँड लोअर पार्ट हॅव same numbers of holes and there are certain additional pegs which are used for the fitting of these plates. कॉर्नरला जे चार दिसत आहेत तुम्हाला, वरच्या बाजूला 2 डॉट आणि खालच्या बाजूला दोन स्टिक्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय, ते त्याचं फिटिंग करण्यासाठी वापरलं जातं. जे कॅपॅसिटी आहे ह्या टॅबलेट ट्रायच्युरेट्सची, ह्या डिस्कची किंवा ह्या प्लेट्सची, हे 30 ते 250 mg आहे आणि एका वेळी आपण 50 ते 250 टॅबलेट ट्रायच्युरेट करू शकतो ह्या मोल्ड वापरून. सो दिस इज द इंट्रोडक्शन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ दिस टॅबलेट ट्रायच्युरेट्स. नाव सी हाऊ दिस वर्क्स. इट इज द एक्झॅक्ट वर्किंग ऑफ दिस टॅबलेट ट्रायच्युरेट्स. फर्स्ट पॉईंट, द पावडर विथ डायल्युएंट्स आर मिक्स्ड टुगेदर अँड मेड अ स्टिप पेस्ट विथ द हेल्प ऑफ अल्कोहोल 60%. तर पावडर आणि डायल्युएंट मिक्स केले जातात आणि त्याची एक पेस्ट बनवली जाते बाय युजिंग अल्कोहोल 60%. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आहे, डायल्युएंट, पावडर आणि अल्कोहोल 60%, हे 3 इन्ग्रेडियंट घेतलेले आहे. फर्स्ट पावडर, देन डायल्युएंट्स अँड दिस अल्कोहोल 60%, अँड these आर मिक्स्ड टुगेदर टू फॉर्म दिस स्टिप पेस्ट. सेकंड पार्ट, then paste is introduced on upper plate with the help of spatula and fill all the holes and remove excess. त्यानंतर जी पेस्ट पहिल्या स्टेपमध्ये तयार केलेली आहे ते आपल्याला ह्या अप्पर पार्टमध्ये काय करायचे, इंट्रोड्यूस करायचे. थर्ड पॉईंट, दिस प्लेट इज प्लेस्ड ओव्हर द लोअर प्लेट. ही अप्पर प्लेट जी आहे ती लोअर प्लेटला ठेवायचे. देन little pressure is applied over the top plate which will force the plate move downward leaving the mold tablet on the projected pegs. अप्पर प्लेट जेव्हा आपण लोअर प्लेटवर प्रेस करणार आहे लाईटली, त्यावेळेस काय होईल, अप्पर प्लेटमध्ये जे आपण पेस्ट भरलेली आहे बाय युजिंग दिस पावडर, डायल्युएंट्स अँड 60% अल्कोहोल, इट विल get released into those holes and projected
pigs. Then prepared tablets is dried in hot air oven by keeping in warm place. त्यानंतर हे टॅबलेट ट्रायच्युरेट्स ड्राय करायचे आहेत आपल्याला हॉट एअर ओव्हनमध्ये किंवा वॉर्म प्लेसमध्ये ठेवून. सो दिस इज द वर्किंग ऑफ दिस टॅबलेट ट्रायच्युरेट्स. what we do in these tablet trichurates, we add powder, diluent and alcohol 60%. आपण पावडर, डायल्युएंट आणि 60% अल्कोहोल घेतो आहे, ते मिक्स करून त्याची पेस्ट तयार करतो आहे. ती पेस्ट आपण ह्या वरच्या पार्टमध्ये इंट्रोड्यूस करतो आहे आणि एक्सेसिव्ह पेस्ट काढून टाकतो आहे. त्यानंतर अप्पर प्लेट ही लोअर प्लेटवर आपण प्रेस करतो आहे. प्रेस केल्यानंतर आपल्याला टॅबलेट ट्रायच्युरेट्स मिळतील. कधी मिळतील? जेव्हा आपण ते प्रेस करू आणि त्यानंतर आपण त्याला हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवू किंवा वॉर्म प्लेसला ठेवू. सो दिस इज ऑल अबाउट दिस टॅबलेट ट्रायच्युरेट्स. So this is all about this tablet trichurates and all those things. So the third part of this powder presentation is remaining. So very soon we are coming with the third part of this powder presentation. Stay tuned, and if you have still not subscribed to our channel Pharma Wisdom, then subscribe, because after few days we are going to upload the other subjects videos also. So stay tuned, subscribe our channel. Thank you.